नमस्कार मंडळी, मी निलेश सावंत स्वागत करतो प्रणील क्रिएशनच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण जातोय बरोडाला, म्हणजे वडोदराला। जाण्याचं कारण असं काही खास नाही, ॲक्च्युली ऑफिसच्या कामासाठीच चाललो आहे, पण तिकडे जो एक अनुभव भेटला तो तुम्हाला दाखवायचा होता यासाठी। चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। निघालो घरातून मस्तपैकी सकाळी 5ची गाडी होती बँड्रावरनं, त्याच्यामुळे मरीन लाईन्सवरनं सकाळची फर्स्ट ट्रेन ही मला पकडायची होती, त्याच्यामुळे लवकरच आलो होतो। कमसे कम 20 मिनटं मी अगोदर आलो होतो। बघतो तर काय पूर्ण प्लॅटफॉर्म खाली, कोणच नव्हतं, मी एकटाच होतो असंच वाटत होतं स्टेशनवर। अजून 15 मिनटं बाकी होती ट्रेन यायला, त्याच्यामुळे ट्रेनची वाट बघत होतो। हा बघा, पूर्ण खाली, पूर्ण म्हणजे पूर्ण स्टेशन खाली होतं। सकाळची पहिली ट्रेन होती त्याच्यामुळे। त्यानंतर मी ट्रेन पकडून पोहोचलो बँड्राला। ते थोडी रहदारी होती, तिथूनच पुढे मी ऑटो पकडून बँड्रा टर्मिनसला गेलो। हा बघा रिक्षावाला असा खतरनाक गाडी चालवत होता ना, बघून तर चांगलीच हादरली होती। त्यानंतर मी प्लॅटफॉर्मला आलो, गाडी ऑलरेडी लागली होती प्लॅटफॉर्मला। नंतर मी गाडी चढलो आणि गाडी सुरुवात झाली। बघता बघता झोप कधी लागली कळलंच नाही आणि सकाळ सकाळ मी पोचलो बरोडाला। या सुंदर दृश्य, AC ट्रेनची तिकीट असल्यामुळे AC कोचमधून बसण्याचा आनंद काय वेगळाच होता। या गरमीतून AC कोच म्हणजे एक सुखद अनुभव असतो। मुंबई ते बडोद्याचा हा ट्रेन प्रवास खूपच छान होता, म्हणजे कमसे कम ट्रेन ही त्याच्या वेळेपेक्षा 10 मिनटं अर्ली आली होती। खरं तर खूपच चांगलं वाटतं की जेव्हा आपण लवकर तिकडे पोचतो। आणि हीच गोष्ट जर सेंट्रल लाईनमध्ये असती ना, तर खरं सांगतो आपल्या सेंट्रल लाईन एवढी बकवास आहे ना की कमसे कम CST टू कुर्ला जाण्यासाठी तिला 20-20 मिनटं लेट होते। म्हणजे खरंच वेस्टर्न लाईनने हे जे काम केलं आहे ना ते खूपच छान आहे। म्हणजे एवढा मोठा प्रवास देखील हे 10 मिनटं अगोदर ट्रेन तिथे पोचते, म्हणजे खूपच गौरवान्वित करणारी गोष्ट। एवढं नीट आणि क्लीन आहे ना हे स्टेशन, खरंच हे बघा किती क्लीन आणि स्वच्छ आहे स्टेशन, म्हणजे बघायला पण खूप छान वाटतं। आणि ही बघा ट्रेन कशी गोडमडून ठेवली खतरनाक। आणि नंतर ऑटोने पकडून मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी निघालो। खूप ऊन होतं, खूप गरमी आहे तिकडे पण। आणि त्यानंतर मी ऑफिसचं काम झाल्यानंतर थोडं फिरायचं म्हटल्यावर इकडे तिकडे फिरत होतो, तर हे दिसलं मला। जुनं स्ट्रक्चर वाटतं मला, खूप छान आहे। नंतर तसंच पुढे आलो आणि बघतो तर काय आपल्या भगवान शिवशंभू शंकराची मूर्ती ह्या तलावात, ह्या अखंड तलावाच्या मधोमध उभारण्यात आली होती। बघून खूप सुंदर वाटतं हे दृश्य। महादेवांचं दर्शन घेतलं आणि निघालं पुढच्या प्रवासाला। खरं तर एवढ्या उन्हातून कुठे फिरायची इच्छा होत नव्हती, पण आता आलोच आहे आपण, तर कुठेतरी जावं ह्या इच्छेने इथे एक जवळच एक वाईल्ड ॲनिमल पार्क आहे, त्यामुळे तिकडे जायचा विचार केला आणि लगेच रॅपिडो बुक करून आम्ही थेट त्या गार्डन एरियात निघालो। ह्या पार्कमध्ये पोचल्यानंतर आमचा झाला पचका, कारण हे पार्क अर्ध बंद होतं ड्यू टू कन्स्ट्रक्शन। मग इथे आल्यानंतर काय बघितलं तर ही माकडं, नंतर ही हरणं होती। तसंच पुढे गेलं तर दिसलं हा तोंड उचक्या डायनोसॉर। खोटा या खरं नाही। तसाच फेरफटका मारत असताना मला दृष्टीपथात दिसले महाराज। आपण कितीही बाहेर फिरत असू, पण जेव्हा आपण बाहेरच्या राज्यात जातो आणि जेव्हा महाराजांची प्रतिकृती बघतो ना, खरंच डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही। खूप छान वाटतं, असे मन भरून येतं एकदम महाराजांना बघून। त्यामुळे तुम्हाला अजून जवळून दाखवतो, किती भारी वाटतं ना। मला तर वाटतं प्रत्येक राज्यात किमान एक तरी महाराजांचा हा पुतळा असला। आणि आपण जसे बाहेर फिरत असतो बाहेरच्या राज्यात आणि असे महाराजांचे पुतळे बघतो, तर खरंच गर्व वाटतो आपण महाराष्ट्रीयन असल्याचा। हे सगळं फिरून झाल्यानंतर लागली मला भूक। मस्त एका हॉटेलमध्ये जाऊन जेवणावर मस्त ताव मारला। वडोदऱ्यामध्ये जगदीश मिठाईवाले यांच्याकडे चिवडा आणि मिठाई ही खूप फेमस आहे। पुढं वडोदऱ्यामध्ये हे एक ब्रँड म्हणून ओळखलं जातं। त्यांच्याकडे विविध प्रकारचे मिठाई, चिवडे, नानकीट अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला स्वीट्स मिळतात। तुम्ही कधी वडोदऱ्याला याल तर नक्की ट्राय करा। असा होता आपला दिवसाचा दिनक्रम। नंतर ट्रेन पकडून परत मुंबईला जाण्याची तयारी। ट्रेन टायमातच होती तशी ॲज युज्युअल, आणि ट्रेनने सुरुवात झाला परतीचा प्रवास। रात्री 12 वाजता मी कल्याण स्टेशनला पोचलो। असा होता आपल्या पूर्ण एका दिवसात मुंबई टू वडोदरा आणि वडोदरा ते मुंबई असा प्रवास। मला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।